आणि या पुढची सूत्र मी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि चौथ्या लातूर वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्याबरोबर आज इथे डॉक्टर सुखदा आहे. नमस्कार. आम्ही दोघेही जण मिळून या संपूर्ण दिवसामध्ये तुमच्या सोबत राहणार आहोत आणि जे 5 दिग्गज आपल्याकडे आलेले आहेत, जे 5 पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत, त्या 5 पाहुण्यांच्या बरोबर तुमचे प्रतिनिधी म्हणून गप्पा मारणार आहोत. आता धनंजय कुलकर्णी म्हणाले त्याप्रमाणे वेद हा उपक्रम 23 वर्षापूर्वी ठाणे शहरामध्ये सुरू झाला. या ठाणे शहरामध्ये आमची संस्था इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ, जिला IPH असं म्हणतात, ही संस्था 25 वर्षापूर्वी सुरू झाली. आणि आमच्या संस्थेचं ध्येयवाक्य, जे या संपूर्ण वेदचंही ध्येयवाक्य आहे, ते आहे सुदृढ मन सर्वांसाठी, मेंटल हेल्थ फॉर ऑल. सुदृढ मन सर्वांसाठी हे घोषवाक्य मनाशी बाळगून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्यामधून जे अनेक उपक्रम निर्माण झाले त्यातला वेद हा एक महत्त्वाचा उपक्रम. वेद म्हणजे मराठीमध्ये वेध घेणं, भविष्याचा वेध घेणं, करिअरचा वेध घेणं, आणि इंग्रजीमध्ये VEDH म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन, डिरेक्शन अँड हार्मनी. दिशा आणि लय या दोन्ही गोष्टी करिअरमध्ये असायला हव्यात. त्यामुळे दिशा आणि लय या दोन्ही गोष्टी सांगणारी ही व्यवसाय प्रबोधन परिषद जेव्हा ठाण्यामध्ये 91 साली चालू झाली, त्यावेळेला संगणक युग अजून आलेलंच नव्हतं. केबल संस्कृतीची पहाट सुद्धा व्हायची होती. जागतिकीकरण फक्त कागदावर होतं. अशा वेळेला विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर आणि शिक्षक या सर्वांच्या समोर भविष्यामधल्या दिशांचं चित्र एकतर धूसर होतं आणि भविष्यामधले पर्याय हे फारच मर्यादित होते. त्या पार्श्वभूमीवरती आमच्या संस्थेमध्ये एक सेवा द्यायला सुरुवात केली. ती होती ॲप्टिट्यूड टेस्टिंग. म्हणजेच पुढे काय आपण करिअर घ्यायची, त्या करिअरच्या संदर्भातली आपली ती चाचणी. त्या वेळेला अशा तऱ्हेची चाचणी आहे किंवा अस्तित्वात असते हे सुद्धा कुणाला माहीत नव्हतं. मग आम्हाला असं वाटलं की आपण ही सेवा तर देतो आपल्या सेंटरमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना, पण ही सेवा आपल्याला लोकप्रिय करण्यासाठी काय करता येईल, म्हणून खरं तर ह्या वेद व्यवसाय प्रबोधन परिषदेची सुरुवात झाली. हळूहळू काळ बदलला आणि फक्त माहिती देणं, इन्फॉर्मेशन देणं एवढंच काही याचं सूत्र राहिलं नाही. आमच्या असं लक्षात आलं की इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आता विद्यार्थी पालकांना मिळते आहे, पण दृष्टिकोन देण्याची गरज आहे. म्हणून साधारण पहिल्या 5-7 वर्षानंतर या संपूर्ण परिषदेचा एक शिफ्ट झाला फ्रॉम इन्फॉर्मेशन टू पर्स्पेक्टिव्ह, माहितीकडून दृष्टिकोनाकडे. आणि गेल्या जवळजवळ 10 वर्षात अजून एक शिफ्ट झाली की आता ही जणू काही जीवन संस्कार परिषद झाली आहे. म्हणजे आता दृष्टिकोनाकडून मूल्यांकडे, संस्कारांकडे अशी या परिषदेची वाटचाल. ठाण्याबरोबरच त्यानंतर अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, लातूर, गेल्या वर्षीपासून कल्याण, नागपूर अशा विविध शहरांमध्ये वेदचं हे व्यासपीठ विस्तारित होत गेलं. आणि आज आपल्या लातूरमधला हा चौथा आपला वेद आहे. या वेदमध्ये आपली आजची जी थीम आहे, अपयशाचे फायदे. आणि तुम्हाला सांगतो, आज ज्या 5 जणांना आपण भेटणार आहोत त्या 5 जणांच्याकडे एक जबरदस्त स्टोरी आहे आणि त्यामध्ये अपयशामधून शिकणं आहे. अपयशाने नामोहरम न होता पुढे कसं जावं ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. यशामुळे कसं शेफारू नये हे सुद्धा हे 5 जण आपल्याला सांगणार आहेत. तेव्हा हा आजचा दिवस तुमच्यासाठी, आमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण आपण वेदला एज्युटेनमेंट असं म्हणतो. एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन. या दोघांचा मिलाफ जिथे होतो त्याला आपण म्हणतो एज्युटेनमेंट. मराठीत त्याला आपण म्हणूया ज्ञानरंजन. ज्यामध्ये ज्ञानाबरोबर रंजन आहे आणि रंजनाबरोबर ज्ञान आहे.
अशा तऱ्हेचा आपला हा फॉर्मॅट आहे, अशा तऱ्हेचा आपला हा आकृतिबंध आहे. आणि संपूर्ण दिवसामध्ये आयोजकांचे आपण सगळ्यांनी खूप आभार मानले पाहिजेत. आपल्या हातात असलेली ही जी वही आहे, या वहीमध्ये 5 जण आपले जे आजचे पाहुणे आहेत त्यांचे अतिशय थोडक्यात अशा तऱ्हेचे परिचय आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर या अपयशाचे फायदे या संदर्भातली अनेक चांगली कोटेशन्स याच्यामध्ये दिलेली आहेत. अतिशय संग्राह्य अशा तऱ्हेची पुस्तिका आयोजकांनी तयार केलेली आहे. मगाशी आपण धनंजय म्हणाले की 50 जणांची ही टीम आहे. 50 जणांची ही टीम अविश्रांतपणे काम करत असते आणि म्हणूनच अशा तऱ्हेचा हा इव्हेंट, अशा तऱ्हेचा हा उपक्रम तुमच्या आमच्या समोर येतो. तेव्हा मला वाटतं सुरुवातीलाच आपण वेदच्या संयोजन समितीला जोरदार टाळ्या देऊन एक दाद देऊया. समस्त लातूरकरांच्या पर्यंत हा उपक्रम पोहोचवल्याबद्दल आपण सगळेच त्यांचे ऋणी आहोत आणि आपण जोरदार टाळ्या वाजवल्यामुळे ह्या पुढची अनेक वर्ष ते हे काम करत राहणार आहेत. तर आता आपण आपल्या आजच्या सूत्राकडे वळूया. आजचे आपले पहिले पाहुणे कोण आहेत सुखदा? गुड मॉर्निंग लातूर. नाश्ता करून आलेले दिसत नाही लोक. नाही, गुड मॉर्निंग लातूर. दॅट्स गुड. आता आपण वेलकम करूया आपल्या पहिल्या पाहुण्यांना. आपले पहिले पाहुणे आहेत कौस्तुभ दिवेगावकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कौस्तुभ दिवेगावकर यांचं आपण वेलकम. वेधच्या व्यासपीठावरती स्वागत करूया. ये कौस्तुभ, बस. कौस्तुभ दादाबद्दल माहिती तर तुम्ही आता सगळे वाचालच. आय टेक द लिबर्टी ऑफ कॉलिंग यू ए कौस्तुभ दादा. हा, कारण सगळे लातूर कौस्तुभ दादा आहे. हा, आणि मेन म्हणजे इथे जी मुलं बसली आहे त्यांच्यासाठी तो दादा म्हणून अगदीच शोभतोय. झालंय असं की माझं वय 26 आहे हा. आणि ते सगळे असे काका असल्यासारखे आहोजाहो वगैरे करतात. अच्छा, म्हणूनच हे त्याच्यामुळे बरं दादा होईल बरं ना. पडतं. येस, तर कौस्तुभ दादा हा आपला लातूरचा मुलगा आहे. तो पानगाव या छोट्याशा गावातनं आलाय. MA मराठी केल्यानंतर IAS मध्ये 2013च्या परीक्षेत कौस्तुभ दादा महाराष्ट्रात सर्वप्रथम आणि भारतात 15वा आलेला आहे. सध्या ठाण्यात तो असिस्टंट कलेक्टर म्हणून कार्यरत आहे. ही तर माहिती तुम्हाला अशीही वाचायला मिळेल. त्यातलं गमतीचा भाग असा जो आपण आता जाणून घेणार आहोत की कौस्तुभ दादा इंजिनियर बनता बनता त्यांनी इकडे उडी कशी मारली आणि तो प्रवास कसा होता. कौस्तुभ दादा, वेलकम वन्स अगेन. आपण आता आपल्या गप्पांना सुरुवात करूया. कौस्तुभ, एक तर लातूर हे तुझं होम पिच आहे. तू आपला ओपनिंग बॅट्समन आहेस आणि T20च आहे, त्यामुळे पहिल्या ओव्हरपासून मारामारी करायला काय हरकत नाही आपल्याला. लहानपणापासून तू ह्या वातावरणामध्ये वाढलास, नाही का? तुझं एक गाव कुठे रे? लातूरपासून किती लांब आहे हे गाव? पानगाव माझं गाव नाहीये. पानगावला माझे बाबा प्रॅक्टिस करतात, ते होमिओपॅथी डॉक्टर आहेत. बरं. आणि पानगावपासून एक 4 किलोमीटरवर माझं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे दिवेगाव. बर. आणि किती छोटं गाव आहे ते? 1000 लोक वस्ती आताही नाही झालेली, एक 600 ते 800च्या दरम्यान. आणि तिथेच तुझं शिक्षण झालं? शिक्षण तुझं कुठे कुठे झालं? मी बालवाडीला इथे लातूरला आलो. बर. त्याच्या आधी तिथल्या बालवाडीत पण असायचो, पानगावमधल्या. मी पानगावला पहिली 5 वर्ष आणि मग लातूरला. आणि मग पुढचं पूर्ण शिक्षण लातूरमध्ये. पुढचं सगळं शिक्षण मला वाटतं केशवराज विद्यालय लातूर. आधी पोफळेबाईंची बालवाडी आठवत असेल सगळ्यांना. पोफळेबाईंच्या शाळेत मी शिकलोय बालवाडीला. आणि त्याच्यानंतर केशवराज. बर. ती बालवाडी तुला अजून आठवते? हो. कशी काय होती? ती अप्रतिम भन्नाट होती. बर. म्हणजे त्याच्यात तुम्हाला आई आधी आलं नाही तरी चालेल. तुम्हाला गाणी म्हणता आली पाहिजेत, तुम्हाला सगळ्यांसमोर उभं राहून बोलता आलं पाहिजे, तुम्हाला हात धुता आले पाहिजेत. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आणि दुसरी गोष्ट अशी होती की तिथे टीम वर्कच होतं. तिथे असं मी असा कौस्तुभ वेगळा असं नाही. आपल्याला शाळेत जाताना जी भीती वाटते ती निघून जायला कारणीभूत असायचं ते की आम्ही त्या घोळक्यात दंगा करायचो. ती दंगा करणाऱ्यांची शाळा होती. बर. आणि तिथे एक गंमत अशी होती की माहीत नाही यांना कसं कळलं पोफळेबाईंना की मला मराठी भाषेत रस खूप आहे.
आणि मी त्यांच्यासोबत गप्पा मारत थोडंसं शिकत मी जोडाक्षरांपर्यंत पोहोचलो बालवाडीत. बरं. पण गणित वगैरे असे विषय नाही, पण त्यांनी मला का शिकवलं मला माहित नाही, पण मला वाचायला खूप चांगलं यायला लागलं 5व्या वर्षीच. बरं. जोडाक्षरांसकट मी मराठी वाचू शकायचो. राईट. तो एक भाग होता आणि बाकी तर सगळा दंगाच. बाकी सगळं दंगा. दंगाच. मग त्या दंगेखोर वातावरणातून तू काय भयंकर शिस्तशीर वातावरणात गेलास की काय? हो, एकदम शिस्तीच्या शाळेत. हा. केशवराज विद्यालय म्हणजे ते रायव्हलरी आहे आपल्याकडे 3-4 शाळा, त्याच्यात मेरिटची खूप स्पर्धा असते. मग अशा शाळांमध्ये गेलं की मग ते 10वी नंतर एक बाय प्रोडक्ट अशा पद्धतीची ती एक शिस्त असते. त्या शिस्तीत गेलो मी. मग त्या शिस्तीमध्ये काही दंगा केलास का नाही? म्हणजे माझ्या चेहऱ्यावरच्या भाव बघून सगळ्यांना मी खूप सिन्सिअर वाटायचो आणि मी मागे दंगा सुरू करायचो. म्हणजे शिक्षकांची पाठ वळली की गप्पा मारणे, मला पुस्तकं वाचायची आवड होती तर मी वाचत बसायचो. आणि सरांनी पाहिलं की मला वाईट वाटायचं की अरे हे इतकं तळमळीने शिकवतायत आणि मग आपण असं कसं करायचं. मग तेवढ्या वेळेस मी असं लक्ष देऊ, म्हणजे ते असं सगळं चालू असायचं दिवसभर. बरं. आता तू मला सांग की या वेळेला तू म्हणालस तसं की या सगळ्या शाळांच्या मध्ये स्पर्धा होती, म्हणजे ह्या शाळांची म्हणजे या लातूरची एक यशाची व्याख्या होती. हो. बरोबर. तशीच तुझ्या कुटुंबाची पण एक यशाची व्याख्या असेल. हो. आणि कौस्तुभ नावाच्या एका मुलाची पण एक यशाची व्याख्या असेल. त्या वेगवेगळ्या होत्या का एकसारख्या होत्या? म्हणजे ठीक आहे, यश आणि अपयश या सापेक्ष संकल्पना जर आपण म्हटल्या, म्हणजे तुमच्या प्रश्नातून तसं दिसतं की लातूरची व्याख्या, कुटुंबाची व्याख्या आणि माझी स्वतःची व्याख्या. तर खरं तर हा प्रवास पॅरललच झालेला आहे. बरं. की या तिन्ही व्याख्यांमध्ये माझा प्रवास झाला. थोडं विस्ताराने सांगायचं तर एक आपण लातूरची व्याख्या घेऊया. लातूरच्या व्याख्येमध्ये शाळा ही अभ्यास करण्यासाठी असते, त्यामुळे शाळेत बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतील पण त्याच्याने तुमचा अभ्यास जर मार खात असेल तर नाही करायचं. 4 घटक चाचण्या असतील तर 4ही घटक चाचण्यांमध्ये तुम्ही पहिले असले पाहिजेत. नुसतं म्हणजे 6माही आणि वार्षिकमध्ये येऊन कसं चालेल. तर त्या प्रवासात मी जरा जास्तच हुशार विद्यार्थी होतो, कारण मी शाळेतून सर्वप्रथम, मग त्यानंतर अशा कुठल्या परीक्षा असायच्या त्याच्यातून सर्वप्रथम, मग वक्तृत्व स्पर्धा प्रथम, निबंध स्पर्धा प्रथम, असं ते प्रथम एक लागून गेलं पाठीमागे. आणि त्याच्यासोबत मी 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी MTS म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षा शालेय याच्यात होत्या त्याच्यातही जिल्ह्यातून सर्वप्रथम. तर हा एक आदर्श विद्यार्थी म्हणून प्रवास खूप छान चालू होता. आणि म्हणजे तो प्रवास 8वी MTS आणि मग 10वीला एक पहिली गंमत अशी की मी एका मार्काने मेरिटमध्ये नाही आलो. आणि आमच्याकडे अपेक्षा अशी होती की हा महाराष्ट्रातून पहिला वगैरे येणार, आणि माझी तशी अपेक्षा वगैरे नव्हती, पण ते आपण नंतर येऊया त्याच्याकडे. आणि मग 10वीचा तो प्रवास झाला. तर हा एक लातूरच्या पद्धतीने तो एक व्याख्येत बसणारा प्रवास होता. दुसरा प्रवास कुटुंबाचा असतो की एक सांगता येईल की लातूरच्या प्रवासाचा एक तोटा झाला होता की एक प्रकारचा ॲरोगन्स किंवा अहंकार माझ्यामध्ये होता. तो अहंकार असा नव्हता की मी म्हणजे सगळ्यात शहाणा, पण मी पहिला आलंच पाहिजे. हां, म्हणजे हट्ट होता. एक प्रकारचा हट्ट असतो की पहिला आलंच पाहिजे. असं कसं, म्हणजे आपण अभ्यास करतोय तर आपल्याला त्या प्रमाणात यश पण मिळू शकतं. दुसरं असं की त्या यशामुळं अपयश सहन होणं कठीण व्हायचं. म्हणजे एखाद्या वेळेस आपण पहिले नाही येत, एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्यापेक्षा छान बोलणारा कोणीतरी असतो, आणि मग त्यावेळेस ते अपयश माझ्या डोळ्यात दिसायचं, कारण डोळ्यात पाणी आलेलं असायचं. त्यामुळे ती जी सवय होती की मी जिंकलंच पाहिजे, ती सवय मला असं वाटतं की लातूरच्या व्याख्येमुळे लागली, आणि त्याच्यामुळं छोटी छोटी अपयशं सुद्धा मनाला लागायची. बरं बरं. त्याच्यामध्ये एक दुसरा टप्पा असा होता कुटुंबाच्या व्याख्येचा. कुटुंबाच्या व्याख्येमध्ये असं म्हणता येईल की एक मध्यमवर्गीय घरातल्या मुलांनी छान जॉब, स्थिर आयुष्य जगावं याच्या पलीकडे त्यांचं काही नव्हतं. मग त्यात त्यांनी 2-3 हे केले. म्हणजे अभ्यासाकडे तर लक्ष असायचं त्यांचं माझ्या. त्यांनी एक पाहिलं की मला शिक्षक चांगले मिळतील ना. मग चांगल्या शिक्षकाच्या व्याख्येचा फायदा झाला का तोटा हे आपण बोलूया. पण दुसरं एक केलं त्यांनी, मी 3रीत असताना मला लायब्ररी लावून दिली. बरं. तर ते एक बर्थडे गिफ्ट मला वाटतं की त्या लायब्ररीमुळे खूप भन्नाट गोष्टी घडल्या. आणि तिसरं असं होतं की हां, पण धोपट मार्ग सोडू नको, असा एक कुटुंबातला जो एक असतो की हां व्यवस्थित करायचं. आणि या 2 व्याख्यांमध्ये पहिली व्याख्या आणि दुसरी व्याख्या याच्यात एक क्लॅश झालेला मला आठवतो. 7वी स्कॉलरशिपचा निकाल लागला होता, मी पहिला, आणि एक भाषण करत होतो मी त्याच्यानंतर सत्कार. आणि त्यावेळेस मी एका आमच्या बाई होत्या, त्यांचं नाव मी सर असं म्हणून केलं, आणि सगळी मुलं आरडाओरडा सुरू.
आणि मी फक्त असं बोलून गेलो की म्हणजे इथं बोलताना जे असतं की बोलणाऱ्याचं टेन्शन आणि बोलणाऱ्याचं जे काही असतं ते वेगळंच भाग आहे. इथं आलं की कळतं, एवढंच मी म्हटलं. आणि टाळ्यांचा कडकडाट आणि नंतर स्टेजवरचे की किती सभाधीट आहे हा मुलगा वगैरे वगैरे. आणि मी त्याच तरंगत घरी आलो, अरे वा मी सभाधीट आहे वगैरे. आणि घरी आलो आणि माझे बाबा म्हणाले हा ॲरोगन्स आहे बर. की तुम्ही इथं नाही येत, मी इथं आहे, असं ध्वनीत होत नाही का तुझ्या बोलण्यातून. तेव्हा कुठेतरी जाणवलं की हा काहीतरी गडबड आहे. तर हा या 2 व्याख्यांचा भाग. तिसरी व्याख्या अशी की माझ्या स्वतःच्या व्याख्येत बदल व्हायला लागला तो याच टप्प्यात की लायब्ररी लावून दिली मी सांगितलं. आणि एक वाचनाची सवय की गोट्या चिंगी आपण वाचतो, श्यामची आई वगैरे असतो, ते माझं 3री-4थीतच वाचून झालं. मग पुढं काय म्हणजे असा भस्म्यारोग झाला होता, घे पुस्तक संपव. म्हणजे अभ्यासाची पुस्तकं वाचायचीच नसतात, ती शेवटच्या दिवशी वाचायची असतात. त्यामुळे 2 भूगोलाचं पुस्तक सगळ्यात मोठं, त्यामुळे मी कायम भूगोलच वाचायचो, कारण त्या भूगोलाच्यात माझं अभ्यासाचं पुस्तक नसायचं, गोष्टीचं पुस्तक असायचं. आणि नाही, वर्गातही तसंच असायचं. आणि ते बहुतेक शिक्षकांना माहीत होतं, पण त्यांनी काय मला पकडलं नाही कधी. ते म्हणत असतील की पहिला येतोय ना, येऊ दे. हां. आणि मग एक आठवण अशी होते की मी वेगवेगळ्या प्रकारचा वाचायला सुरुवात केली. म्हणजे संस्कारक्षम अशी जी पुस्तकाची यादी असते ती वाचून संपते. आणि त्यानंतर लायब्ररीत तऱ्हेतऱ्हेची पुस्तकं आहेत. आणि मी हळूहळू सगळंच काय काय वाचून पाहायला लागलो. कळतंय नाही कळतंय असा प्रकारच नाही. आणि मी दलित साहित्याकडे वळलो. इयत्ता 5वी ते 7वी या वयाच्यात मी सगळं दलित साहित्य त्यावेळेस वाचलं, ग्रामीण साहित्य वाचलं. आणि एका पुस्तकाची मला आठवण येते, ते आहे आठवणींचे पक्षी, प्र. सोनकांबळेंचं. प्र. सोनकांबळे हे आपल्या अहमदपूरचे होते आणि तिथे अहमदपूरला महात्मा गांधी कॉलेजमध्ये ते इंग्रजीचे प्राध्यापक. हा मुलगा त्यावेळेस 7वीत होता. त्यावेळेस त्यांनी लिहिलेल्या काही आठवणी आहेत 5वी ते 7वीतल्या. आणि मी हादरलो मनातून ते वाचून, कारण त्या माणसाचं अस्तित्वच नाकारलेलं आहे त्याच्यात, त्या मुलाचं. इथे सगळीकडे माझं अस्तित्व आहे की हा कौस्तुभ दिवेगावकर, लातूरमधला पहिला शाळेचा टॉपर वगैरे वगैरे. आणि त्या मुलाचं अस्तित्व काय आहे? आई दुर्दैवानी आई बाबा नाहीत, 2 बहिणींच्या घरांमध्ये आलटून पालटून हा मुलगा राहतोय. आणि तो राहताना कसा राहतोय, तर मेलेल्या ढोराचा मांस, तिथे ढोर दिसला की सगळ्यांची तिथे गर्दी होतीये आणि ते मांस काढून मग आज संध्याकाळी मला खायला मिळेल. सगळीकडे भाकरी मागून मी जेवतोय. घरातल्या 2 बहिणींचं याच्याकडे लक्ष आहे की नाही याचंही हे नाही, कारण हे सगळे मोलमजुरीला जाणार आहे. आणि मग त्याच्यातल्या त्याच्या काही आठवणी इतक्या भयंकर आहेत की दलित समाजात हा मुलगा वाढतोय त्यावेळेस चेल्मा म्हणून एक प्रकार असायचा की जनावरांसाठी पाणी रस्त्याने जाताना तहान लागली तर असे हंडे आणि हे पाणी असायचं. तर तो तिथलं पाणी पितोय एकदा. आणि पाणी पिताना कोणीतरी गावचा मोठा तालेवार माणूस येतो, शेतकरी. तो म्हणतो, हे पाणी प्यायची तुझी हिंमत कशी झाली? त्याला ढकलून देतो प्रल्हादला आणि 3 ओंजळी पाणी काढून टाकतो आणि मग त्याच्या बैलाला ते पाणी प्यायला देतो. मनातून मी प्रचंड हादरलो की ह्याला माणूस म्हणूनच दर्जा नाही आहे. आणि मग लक्षात आलं की अरे मी असं कुठलं आयुष्य जगतोय, मी असं कुठलं दुःख की पहिलं न येणं हे माझं दुःख, याच्यासाठी माझ्या डोळ्यातून पाणी येतंय. आणि मग मला असं वाटतं की सगळ्याच व्याख्या बदलायला सुरुवात झाली की मग या माणसाची लढाई रोजचं अन्न मिळवण्याची आहे आणि त्याला त्या लढाईत यशस्वी व्हावंच लागतं, नाही तर उपाशी मारावं लागेल. तर त्याची लढाई कुठे आणि माझी लढाई काहीच नाहीये त्याच्या तुलनेत. याच्यामुळे खूप मोठा बदल तुझ्यामध्ये झाला, खूप मोठा बदल झाला. आणि तो शाळेच्याच काळामध्ये झाला. हो. एका बाजूला तुझं यशाची कमान सुरू होती, एका बाजूला तुझ्या मनामध्ये हे सगळे विचार प्रवाह येत होते. होता होता 10वी झाली. हुशार असल्यामुळे अर्थातच तू सायन्सला गेलास, बरोबर का? तेव्हा काही वेगळा विचार केला होता? 10वी नंतर सायन्सला जाणं हा त्या धोपट मार्गाचा भाग होता. त्याच्यामध्ये गंमत अशी व्हायची की आता डोकं वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागलं. म्हणजे असं म्हणतात ना, वाचल्यानंतर वेगळंच वाचायला लागतो आपण, जग वेगळ्याच पद्धतीने दिसायला लागतं. तर असं म्हणता येईल की त्या काळामध्ये शिक्षकांनी जे मला दिलं ना, त्याच्यामुळे ते थोडंसं बदलायला लागलं की शिक्षकांचा अभ्यासाकडे फोकस असायचाच, पण एक वेगळं काउन्सिलिंग माझं सुरू झालं. माझे सर बसले तिथे, हळीघोंगडे सर म्हणून. त्यांच्याकडे मी गणित शिकलो, त्यांच्याकडे मी क्रिकेट खेळलो. 3 तासांची त्यांची शिकवणी जी असायची, त्यात 1 तासच गणित चालायचं, 1 तास गप्पा चालायच्या. त्या गप्पा म्हणजे परत हेच, मी हे वाचलेलं असायचं आणि मी त्यांच्याशी शेअर करायचो. सर मी असं असं वाचलं, हे असं काय? बरं. की
माणूस माणूस म्हणून पाहता येत नाही का, त्याला तर जात धर्म हे सगळं लागतं का. मग त्यांच्या गावाकडच्या त्यांच्या काळातल्या आठवणी, मग त्या आठवणींच्या चर्चा, मग मध्येच काहीतरी मराठवाड्यातला एखादा सुंदर पदार्थ त्यांच्याकडे बनवलेला असायचा, मग त्या पदार्थावर चर्चा, असं वेगळंच अभ्यास सोडून सगळंच व्हायला लागलं. आणि त्याच वेळेस ते असं व्हायचं की हा जो एक ॲरोगन्सचा जो पार्ट होता त्याच्याबद्दल सर हळूच बोलायचं, विषय काढायचे. आणि त्याच्यात असं लक्षात यायचं की आपण खूप मोठे असे काहीतरी चुकीचे वागणारे आहोत, की आपण पहिला येतोय हे करतोय, पण आपण सगळ्यांपासून थोडेसे तुटलेलो आहोत त्याच्यामुळं. कारण आपण पहिला येतो तर समोरचा मुलगा मोकळेपणाने नाही बोलायला येत, तोही त्या स्पर्धेचा भाग म्हणून बघतो आणि मित्र म्हणून बघतच नाहीये. हा, म्हणजे त्या स्पर्धेमुळे मित्रामित्रांचं नातं सुद्धा हे पोल्युटेड होते, पोल्युटेड प्रदूषित होत आहे, होते. प्रचंड पोल्युटेड होत आहे. हा. की पहिल्या आलेल्या मुलांनी दुसरा आलेला मुलगा आणि हे जे 10 जणांचा जो हुशार मुलांचा ग्रुप, तो एक इलिट क्लास होऊन जातो. त्यांच्यात अभ्यासाच्या आणि परत स्पर्धेच्या गप्पा. आणि त्याच्यानंतर जी 90% खालची मुलं आहेत ती एका वेगळ्या गटामध्ये, त्यांचं जग वेगळंच. आणि मला असं झालं की मला त्या जगात जावं वाटायला लागलं फारच गतीने. म्हणजे जे काही जाती भेद धर्म हे भेदभाव समाजात आहेत तसेच वर्गात पण आहेत. वर्गात पण आहेत. म्हणजे वर्गामध्येच वर्ग संघर्ष आहे. वर्ग संघर्ष आहे खूप मोठा. आणि मग मी हळूच मग सगळ्यात जो ढ मुलगा आहे ना त्याच्या शेजारी जाऊन बसायला लागलो. बरं. कारण तो ढ त्या दृष्टीने असायचा, म्हणजे त्यांनी खूप भन्नाट गोष्टी बघितलेल्या असायच्या. तो त्याच्या आईबाबांनी त्याला हकललेलं असायचं घरातून आणि रात्रभर तो कुठेतरी बाहेर राहिलेला असायचा, तो ते माझ्याशी शेअर करायचा. आणि मग मला कळायचं की मी अतिशय सुरक्षित वातावरणात राहतो, मला फक्त अभ्यास करायचा आहे आणि यांचं जग फार छान आहे, मला ते जग आवडायला लागलं. ते ह्याचं भान तुला येत गेलं. दरम्यानच्या काळात धोपट मार्ग सुरू होता, त्यामुळे सायन्स झालं आणि इंजिनिअरिंग या टप्प्याकडे येऊया. पण इंजिनिअरिंगच्या आधी एक आठवण आहे, कारण मी सायन्सला आलो ते म्हणजे एका दबावात आलो. बरं. म्हणजे 10वीला माझं मेरिट एका मार्काने जे गेलं त्याच्यानंतरही मी असा निर्णय नाही घेऊ शकलो की मला नक्की काय करायचंय. तो जो एक यशाची सापेक्षता कळण्याचा काळ होता ना, तो काळ मध्ये येऊन गेलाय. बर बर बर. की 10वीचा निकाल लागला, म्हणजे एक किस्सा म्हणून सांगतो की 10वीचा निकाल लागल्यानंतर एका मार्काने मेरिट गेलं, काहीतरी खूप मोठं झालंय लातूरमध्ये. आणि मी निकाल घ्यायला गेलो आणि त्यावेळेस सगळे असं सांत्वनाचं वातावरण होतं असं कधी कधी वगैरे. आणि हा जो इतक्या दिवसाचा जो प्रसंग होते की मी पहिला आहे, मी स्टेजवर जातोय आणि दिमाखात हे घेतोय वगैरे निकाल, त्या दिवशी असाच हॉल भरलेला होता आणि सगळे माझ्याकडे पाहत होते की हा कोलमडणार. कारण अरे हा तर मेरिटमध्येच नाही आहे आज, म्हणजे हा ढसढसा रडतच आला पाहिजे. आणि त्या दिवशी मी शांतपणे चालत आलो आणि मी तो निकाल घेतला आणि तितक्यात शांतपणे गेलो. मला त्या दिवशी जाणवलं की पहिल्या या 10 वर्षात मी त्या दिवशी यशस्वी होतो. आणि त्या यशाला एक कारण आहे, म्हणजे मी ते स्वतःहून ओढवून घेतलेलं अपयश होतं, त्यामुळे कदाचित वाटलं नाही. त्या अपयशाची पण एक गंमत आहे, सांगू कधी. आमच्याकडे संस्कृत विषय संस्कृतवाली गंमत. तर पाठांतर करून संस्कृतचा पेपर लिहायचा असतो. आता हे सगळं वाचन आणि हे केल्यामुळे डोक्यात काय असतं, भाषा येणं म्हणजे काय, स्वतःची अभिव्यक्ती असणं. आता ही स्वतःचीच मतं तयार व्हायला लागली होती की नाही उत्तर आपल्याच भाषेत पाहिजे, 21 अपेक्षित काय सांगताय संबंध नाही. आणि मग भाषेच्या पेपरमध्ये कसं व्हायचं की निबंध लिहायचा असतो आणि संस्कृतमध्ये काय करायचं की एक 50 निबंध मुलांकडून पाठ करून घ्यायचे. याच्या बाहेरचं काही येणार नाही, मागच्या 20 वर्षाचे पेपर काढायचे आणि एवढ्या विषय मिळून एक 50चा पूल तयार होतोय, त्याच्यातूनच पेपर येणार. आणि मुलं 50च्या 50 पाठ करायची. एक तर मला पाठ करायचा कंटाळा आणि दुसरं असं की मग मी माझ्या भाषेत लिहीन ना, एखादा मार्क कमी पडेल. आणि झालं तसंच. मी शेवटपर्यंत कुठल्याच शिक्षकांचं ऐकलं, ते म्हणायचे तुम्हाला म्हणजे 100 पडणार नाही. मी शांत बसायचो आणि शेवटी तसंच झालं. मला निबंधात परत 1 मार्क कमी पडला आणि 99 100 पैकी, आणि मेरिटही एका मार्कानेच गेलं. आता जर मी नुसतं पाठ केलं असतं डोकं न लावता तर मी मेरिटमध्ये आलो असतो. डोकं लावलं म्हणून मी मेरिटमधून नाही आलो. तर आता ज्याने त्यांनी ठरवावं की ते यश आहे की अपयश. तर तो एक प्रसंग. आणि मग त्या दिवशी ना एक 4-5 प्रसंग घडले आणि त्याच्यानंतर ती सापेक्षता डोक्यात बसली की मी वर कुठल्या तरी दुसऱ्या मजल्यावर गेलो आणि माझा एक कझिन आहे आणि त्याच्या काकांनी फोन केला, अरे तो ते सांग कुठे गेलाय कौस्तुभ, नाही तो एक वरच्या मजल्यावर कोणाला तरी भेटायला गेलाय. ते काका अरे लवकर वर जा. आणि तो धावत धावत गेला. बॅकग्राऊंडला असं की हा उडी वगैरे मारतो की काय नाही, पण मला आता ते चूक वाटत नाही एका पद्धतीने. कारण परवाच मी एक बातमी वाचली की
एक प्रकारचं जर्किन नाही दिलं म्हणून त्या मुलांनी आत्महत्या केली, 6वीतल्या मुलांनी. मग हे तर स्वाभाविकच होतं की हा तर हा टॉपरच आहे आणि वगैरे. पण त्यावेळेस मला जाणवलं की अरे मी इतका लेचा पेचा आहे का की फक्त 1 मार्क कमी पडला म्हणून मी असं करेन. आणि सगळे लोक हा फेल झाला म्हणतायत म्हणून मला वाटत नाही याचं काही महत्वच नाहीये का. आणि तो संघर्ष सुरू झाला. हा, म्हणजे लोक जे म्हणतायत ते आणि जे मला जे वाटतंय ते ह्याच्यातला संघर्ष सुरू. याच्यातला संघर्ष सुरू झाला. बर, मग तो संघर्ष घेऊनच तू इंजिनिअरिंगला गेलास? तिथेच मी परत एक चूक केली हा, की तिथेही मी समाजाच्या दबावाला बळी पडलो. मला कळतंय की मला भाषा आवडते, मला आर्ट्स आवडतं, तरी मी ते धाडस तेव्हाही नाही दाखवलं. तेव्हा दाखवलं नाही. नाही दाखवलं. मी परत धोपट मार्गाने परत 11वी-12वी केलं आणि दुहेरी शिक्षा उडवून घेतली. कारण झालं असं की मी आवडीचा सिलेबस शिकत नव्हतो, त्यातही शिकण्याच्या व्याख्या माझ्या बदललेल्या. जर फिजिक्स शिकायचं आहे तर ते मनापासून शिकायचं. तर मग रिलेटिव्हिटी कळलं की रिलेटिव्हिटीबद्दल मिळेल ते वाच. अरे आईन्स्टाईन काहीतरी जबरदस्त आहे हे, वाचत राहा, दुसरंच काहीतरी. आणि मग त्याच्यात व्हायचं असं की CET प्रणित जे वातावरण असतं की सँक्शन टेक्स्टबुक फिजिक्सला 10 आहेत ना, याच्यातून काही ना काहीतरी शब्द येतो, प्रश्न येतात. तर ती लोक एकाच कन्सेप्टवर 10 वेगवेगळ्या लोकल ऑथरच्या पुस्तकांमधून ते परत परत वाचायची. अगदी बायोलॉजीला पण तसंच की कुठल्या तरी समजा आपण स्टेम आणि याची चर्चा करतो ना, तर व्हेनेझुएलामध्ये या वनस्पतीचं स्टेमसुद्धा असं मॉडिफाईड आहे. आणि मग CETत आपल्याकडे अजूनही प्रश्न येतो, डॅश डॅश देशातल्या याच्यातलं मॉडिफाईड स्टेम असं असं आहे. व्हेनेझुएला, हे बघ मी वाचलं होतं. अरे पण मॉडिफाईड स्टेम या कन्सेप्टमध्ये रस आहे का ते व्हेनेझुएलात आहे का जकार्तामध्ये का आणखी कुठल्या तरी लायब्ररीमध्ये? त्यामुळे हे माझं डोक्यात सतत व्हायला लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की मी CETत सुद्धा असं 140-150च्या रेंजमध्ये मला मार्क. म्हणजे अपयश, फार मोठं अपयश. म्हणजे तू छान शब्द वापरलास, CET प्रणित वातावरणामध्ये तू बसलाच नाहीस. नाही बसलो तिथे. बरोबर. पण तरी मी ट्युशन्स आणि हे सगळं केलं. 12-12 तासाचे सगळं टॉर्चर ऐकून घेतलं. टॉर्चर ह्याच्यामुळे की मला त्याच्यात आनंद नाही वाटला. मी त्यांना म्हणत नाहीये, म्हणजे दुसऱ्या पद्धतीने आपण नको घ्यायला याला, की 12 तास बसून मला तसं काय कळलं, असं मला काय छान वाटलं की अरे विज्ञान किती भन्नाट आहे. ते काही शिक्षकांच्या लेक्चरमध्ये असायचं आणि मग त्या 12 तासाचं सगळं फ्रस्ट्रेशन त्या 1 तासाच्या शिकण्यामध्ये फक्त कमी व्हायचं. एवढाच काय तो भाग. बरं. आणि त्या CET बरोबर एक झालं सर की मला 10वीत सुद्धा 12वीत सुद्धा बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा त्याच पद्धतीने उत्तरं न लिहिणं आणि कन्सेप्ट समजून सांगण्याचा अट्टहास, याच्यामुळे तिथेही 77% मार्क पडले. अच्छा, तिथेही 77% पडले. लातूरमध्ये 77 म्हणजे गाळच आहे. गाळच आहे अगदी. बरं, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणताय इंजिनिअरिंगचं, आणि मी तरी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. मी तेव्हाही नाही शहाणा झालो की नाही आपल्याला आर्ट्स येतं. बरं, त्या पूर्ण रिझल्टमध्ये 70% का पडले? कारण मराठी साहित्य मी तिथेही भाषा विषय म्हणून ठेवला होता. क्रॉप सायन्स नाही ठेवलं, कारण क्रॉप सायन्सला पैकीच्या पैकी पडतात, पण मी मराठी कुठे शिकणार. आणि मी मराठीत बोर्डात पहिला होतो तेव्हा पण, सायन्सचा असून. बरं. तरी मी ती चूक परत केली की लोक म्हणतात, दबाव असा असतो की आपल्याला सेटल व्हायला पाहिजे, इंजिनिअरिंग मेडिकल काहीतरी पाहिजे, मेडिकलला काही लागत नाही, इंजिनिअरिंगला घेऊ. आणि एवढा सगळी ती बॅकग्राऊंडवर मी इंजिनिअरिंगला गेलो. अरे बापरे. आणि एक मात्र झालं की इंजिनिअरिंगला गेल्यावरती तुझा एक दुहेरी प्रवास सुरू झाला ना. म्हणजे एका बाजूने तू इंजिनिअरिंग शिकत होतास आणि दुसऱ्या बाजूने तू मराठीमध्ये BA MA सुद्धा करत होतास. दोन्ही एकत्र कसं काय केलंस? 2 प्रकारे सांगू शकेन. एक म्हणजे परत तेच, आवड स्वस्थ बसू देईना की मला आर्ट्समध्येच काहीतरी छान शिकायचं आहे. त्यामुळे मी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि सोबत इंजिनिअरिंग सुरू झालं. बरं. आणि इंजिनिअरिंग सुरू झाल्यानंतर एकच की हे काही मला आवडत नाहीये. पहिल्या दिवसापासून मला तसंच झालं. म्हणजे पहिल्या दिवशीच मला वाटलं की आपण खूप मोठी चूक केली इथं येऊन. इथे काय चाललंय आपल्याला कळत नाहीये. एकतर कळायचा प्रयत्न करूया पण आपल्याला याच्यात रसच नाहीये. कारण माझं तसंच, मी घेतलाय कम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश. म्हणजे कसं, त्यावेळेस सॉफ्टवेअरची बूम होती, प्रत्येकाला जॉब असायचा. मग मी पहिल्या दिवशीच आजूबाजूला पाहिलं की अरे या सिलेबसमध्ये आपण कम्प्युटर तयार करू शकतो का? ते म्हणले नाही. मग काय, हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा भाग आहे. अरे म्हणले, जी वस्तू मी तयारच करू शकत नाही ती नुसती ऑपरेट करून काय फायदा? हे असं काहीतरी तिरकत चालायला लागलं डोकं. आणि त्यामुळं मग आर्ट्सकडे वळलो. आणि परत तेच की प्रिपरेशन लीव्ह सुरू जेव्हा झाल्या तेव्हा इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा. त्याच्यातही मग एखादी भन्नाट कल्पना सापडते. जरी सॉफ्टवेअरचं जग असलं, इंटरनेट त्यावेळेस रुजत होतं. आणि मग टेनेनबॉम म्हणून एक खूप छान लेखक आहे, त्यांनी कम्प्युटर नेटवर्कवर छान लिहिलंय, मग ते पुस्तक अख्खं वाचून काढ.
जवळ घे. अख्खं पुस्तक वाचून काढ. आणि मग परत त्याच्यातच तसं व्हायला लागलं की सिलॅबस हा खूपच त्रोटक वाटायला लागला आणि मग त्याच्यात कसं व्हायचं की इंजिनिअरिंगची स्पर्धा एवढी जास्त की त्या स्पर्धेत मी दरवेळेस मागे पडायला लागलो. मी दरवेळेस 1, 2, 3 विषयामध्ये बॅकलॉग, तरी मी इयर डाऊन कधीच झालो नाही. पुढच्या वेळेस मी ते 9, 10 सगळे पेपर काढायचो. आणि सोबत मेडिकलमध्ये मात्र 75% वर, मराठीमध्ये मात्र 75% वर आणि असे मार्क. बर, असं होता होता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला तू आलास, तिथं काय झालं? शेवटच्या वर्षाला यायच्या आधी काय झालं हे मला थोडं सांगावं लागेल, मग तिथली जरा एक हे होईल की हे 2 प्रवास चालू असताना अभ्यास नव्हता तो. मग जगभरातल्या वेगवेगळ्या विचारसरणींचा परिचय व्हायला लागला, कारण मी त्या काळात भन्नाट वाचतच राहायचो. त्या काळात मी सिनेमे खूप पाहिले, जवळपास 1,500 सिनेमे मी त्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात बघितलेत. कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यामुळं लॅपटॉप असायचा, रोज रात्री एक सिनेमा. मग तो सिनेमा म्हणजे रोज येणारा तद्दन हिंदी सिनेमा तर मी बघायचोच, पण वर्ल्ड क्लासिक्स मला पाहायला मिळाले. मी इराण, इराक, अफगाणिस्तानमध्ये तयार झालेला एक सिनेमा, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाषात, त्या भाषांमधले सिनेमे पाहताना इतक्या संस्कृती कळायला लागल्या, इतक्या सांस्कृतिकता समजायला लागल्या, आणि त्याच्यात मग एक व्यापक मानवतावादी दृष्टिकोन पण दिसायला लागला. माणसाचे संघर्ष दिसायला लागले की हे जग न्याय्य नाही आहे, ते न्याय्य असलं पाहिजे. मग बरोबर इंजिनिअरिंगच्या वयातच चे गवेरा वाचायला मिळतो, त्यामुळे चे गवेरा वाचल्यानंतर असं होतं की नाही, हे जग बदललं पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्ही थोडे डावीकडे झुकायला लागता की नाही, डावा विचार. मग मार्क्स आवडतो काही काळ, मग त्याच वेळेस मध्येच गांधी भेटतात, गांधी काहीतरी वेगळंच तत्वज्ञान सांगतात, मग तेही आवडायला लागतं. मग त्याच्यानंतर परत संत परंपरेतलं काहीतरी वाचायला मिळतं, तेही आवडायला लागतं. स्त्रीवाद वाचतोय, स्त्रीवाद काहीतरी वेगळंच तत्वज्ञान सांगतो. आणि मग हे सगळं वाचताना असं वाटायला लागलं की हे जग या सिलेबसच्या बाहेरचं खूप मोठं आहे, आणि हे जग समजून घ्यायला पाहिजे, आणि मग या जगामध्ये तेच न्याय्य समाज तयार होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे सगळी विचारसरणी सुरू होताना मग तो एक रिबेल म्हणजे नक्की काय हा स्वतः शोधायला लागलो. आणि मग तेव्हा इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष आलं, आणि तिथे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी असं झालं की फर्स्ट सेमिस्टरला एक हे होता, प्रोजेक्ट असतो आम्हाला, आणि तो प्रोजेक्ट मी केला नाही घेतो प्रोजेक्ट केला. तर तो प्रोजेक्ट चांगला झाला नाही, त्यामुळे तो कॅन्सल झाला. त्यामुळे मला परत नव्याने मेहनत करावी लागली नवीन प्रोजेक्टवर. आणि तो प्रोजेक्ट करताना बरोबर असं होतं की इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्ट महत्त्वाचा असल्यामुळं कॉलेजची अटेंडन्स कमी होते, प्रॅक्टिकल्स आपण पूर्ण करतो. आणि शेवटी असं झालं की माझी थिअरीची जे असतात क्लासेस त्याची अटेंडन्स 75%पेक्षा कमी झाली, आणि त्यांनी सरळ असं सांगितलं की या मुलांना डिटेन केलं जावं. म्हणजे प्रेझेंटी कमी आहे म्हणून ह्याला डिटेन केलं जावं. मी मग 2 गोष्टी पाहिल्या, एक की 80% विद्यार्थ्यांची अटेंडन्स 75% कमी आहे, कारण सगळेच प्रोजेक्ट करतायत. तर त्याच्यामध्ये असं होतं की कॉलेजनी एक असं काढलं होतं की मग आम्ही रेग्युलर करून घेऊ, 5,000 रुपये दंड भरा. अच्छा, 5,000 रुपये दंड भरला तर मग तुम्ही रेग्युलर होणार. बरं, मग ठीक आहे, आपण रेग्युलर करूया, तर पावती पाहिजे. मी विचारलं पावती कुठे आहे, तर म्हणजे काय समजतोस स्वतःला, एकतर स्वतःची अटेंडन्स कमी आहे आणि आम्हाला पावत्या मागतोस. मग मी म्हटलं जर पावती नसेल तर आपल्याकडे NSS आहे, मी 5,000 रुपये मूल्य होईल एवढं काम करेन आणि त्याची भरपाई करेन. परत तेच हा चक्रम आहे काय, अशा पद्धतीने सगळ्यांचं, अगदी प्रिन्सिपलपासून सगळ्यांचं हे. आणि मग मी तेच म्हटलं की जर अटेंडन्स कमी असेल तर सगळ्यांची कमी आहे, मग शिक्षा सामूहिक असायला पाहिजे, तीही नियमात बसलेली पाहिजे. कॉलेज खवळलं की हा कोण कुठला आणि हा आम्हाला काय सांगतोय शहाणपणा. आणि माझी प्रॅक्टिकलची अटेंडन्स पण 0 दाखवली, सगळ्या फाईल्स चेक, सगळं चेक, आणि तेही 0 दाखवली. आणि मला सांगितलं की केबिनमध्ये बोलवून ते संचालक वगैरे, म्हणजे तुझी लायकी काय आहे, तू कोणाला प्रश्न विचारतोस, म्हणजे तुमच्यासारख्या मुलांमुळे आमचं कॉलेज बदनाम होतं, आणि गेट लॉस्ट, पुढच्या वर्षी या, डिग्री घ्या आणि निघा. भयंकर अपमान. बरं. आणि माझं असं म्हणणं होतं की माझी चूक नाही, माझी प्रॅक्टिकलची अटेंडन्स बरोबर आहे, तर त्यानुसार मला किमान प्रॅक्टिकल तरी देता यायला पाहिजेत, किंवा जो नियम आहे तो मला सांगा तरी. आणि जो माझा नियम आहे तो सगळ्याला लावा. आणि ते काही झालं नाही. मग त्याच्यानंतर मुलांनी एकदमच, जी मुलं मित्र वगैरे होती ते सगळेच बाजूला झाली, कारण हा एकदम कॉलेजच्या विरुद्ध काहीतरी बोलतोय, तर मग आपले प्रॅक्टिकलचे मार्क कमी होतील. शेवटी फायनल इयरला तुम्ही पूर्ण वेळेवर केलं तर तुम्हाला नोकरी, फायनल इयरचं जे कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे, तर आपल्याला त्रास नको म्हणून सगळेच बाजूला, मी एकटाच पडलो.
आणि मग त्यावेळेस मला असं झालं की जर मी बरोबर असेल तर मी इंजिनिअरिंग करायलाच नाही पाहिजे आता, कारण हे चूक आहेत. जर हे चुकीच्या पद्धतीने मला शिक्षण देत आहे तर मी यांच्याकडून ती चुकीची डिग्री नाही घ्यायला पाहिजे. आणि मी कदाचित ना त्या संघर्षाची वाट बघत होतो. मला आता जाणवतं की ती एक रग जे रिबेल म्हणूया ना ते आलेलं असतं आता, की नाही हा अन्याय आहे ना, मग काहीतरी करायला पाहिजे. नाही मग आपण करू शकत नाहीत ना, मी नाही घेणार डिग्री. आणि मी चक्क सोडलं. शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरला सोडलं. शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरला तू सोडलं. हो. माझ्या मनात एक प्रश्न असा येतो कौस्तुभ, समजा तू 5,000चा बिना पावतीचा दंड भरला असतास, हं? तर तुला डिग्री मिळाली असती. आणि मग त्याच्या पुढे काय करायचं ते तू करूही शकला असतास. त्यावेळेला तू हे अपयश ओढवून का बरं घेतलंस? हा, हे वाक्य छान आहे, अपयश ओढवून घेणं. पण परत तेच आहे की मग मी ते घेतलं असतं तर मी एका दृष्टीने अपयशी ठरलो असतो ना. की मग मी जर इतक्या तावातावाने सांगतो मी 1,500 सिनेमे, इतकी पुस्तकं, इतक्या विचारसरणी, हे सगळं केलं, मग त्याच्यानंतर स्वतःची मूल्यव्यवस्था तयार झालेली असते की नाही हे न्याय आहे, हे अन्याय आहे, हे नियमात बसत नाही. मग जर नियम सगळ्यांसाठी असतील तर ती मोडण्याची घाई नियम बनवणारेच का करतायत? मग हे जर तुमच्या मूल्यव्यवस्थेच्या विरोधात आहे तर मग त्याची किंमत चुकवायची तयारी पाहिजे. आणि कदाचित ती तयारी तयार झाली होती. मी मनाने तयार होतो की जर हे अन्याय आहे तर मग कदाचित भविष्यात पण असंच काहीतरी होईल आणि मी परत असंच की तुम्ही म्हणताय म्हणून ते बरोबर. आणि मग काय उपयोग? तुकाराम महाराज वाचले मराठी साहित्य, मग त्यांनीच म्हटलंय सत्यासत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. मग लोकशाहीची अशीच व्याख्या तयार झालेली असते की लोकशाही म्हणजे बहुमत काय म्हणते ते बरोबर असं नाही. बहुमताचा आदर करत सगळ्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली पाहिजे, ती लोकशाही. मग हे तर सगळ्याच विरोधात आहे आणि जर ते विरोधात आहे तर मी त्याचा विरोध केला पाहिजे. मला सांग की हा निर्णय घेतल्यानंतर आजूबाजूच्या ज्या त्या आधीच्या व्याख्या होत्या ना, त्या ज्यांच्या होत्या त्यांना खूपच त्रास झाला असेल. नाही, मी त्यांची परवाच केली नाही नंतर. बरं. कारण ते परत बसून गेलं की ठीक आहे तुम्हाला वाटतंय आत्ता, पण ही फेज आहे, हेही दिवस जातील. आणि परत सांगतो सोनकांबळ्यांच्या ह्याच्यातच जातील हे बी दिवस म्हणून हे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये असं की मी शिकतोय ना, मी शिकत जाईन आणि एक दिवस हे सगळे कष्ट दूर होतील आणि एक छान दिवस येईल. माझ्यातही तीच भावना, हेही दिवस जातील. पण एक प्रकारचा अपमानपेक्षा सुद्धा ना अशी भावना होती की या व्यवस्थेमध्ये सामान्य माणसाला स्वतःचा शब्द मांडण्याची सुद्धा संधी नाही. बरं. आणि त्याच्याने मी जास्त दुखावलं गेलो होतो. आणि मग बाकीच्यांच्या व्याख्यांबद्दल मग मी असं सांगायला लागलो की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला असं करणं जमलं नाही. आता एक तर भाग म्हणजे इंजिनिअरिंगचा भाग तर बाजूला पडला, मराठीचा भाग सुरू होता. हो. त्याच्यात BA झालं, MA झालं. हा, हे UPSC हा मार्ग मनामध्ये कधी आला? हा, तो याच काळात यायला लागला. मला मराठी आवडायचं आणि एकूण जो मी म्हटलं शाळेचा सगळा प्रवास, त्याच्यामुळे मला शिक्षक होण्याचं फार आवडायला लागलं की नाही मी शिक्षक झालं पाहिजे, मी मराठीचा प्राध्यापक होण्याने हे. आणि जेव्हा हे जे व्यवस्थेतले जे दोष आहेत ते जेव्हा दिसायला लागले तेव्हा लक्षात यायला लागलं की तुम्ही डावे आणि उजवे अशा विचारसरणीत न पडता या जगामध्ये सेंटरला राहून, विधायक राहून तुम्ही मेनस्ट्रीम सोडून लोकांना नाही करू शकत. जसं गांधी होते, गांधींनी सगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र घेतलं, सगळ्या विचारसरणींना एकत्र घेतलं आणि मग काय तो बदल तो घडला. तर मग तसंच करायला पाहिजे. व्यवस्थेत बदल उलथून नाही टाकतायत. चे गुएव्हारा मला कितीही आवडला असला तरी मी या मार्गाला गेलो की नाही, हा मार्ग नाही आहे, मला सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल, सगळ्यांना समजून सांगावं लागेल की आपण काय करतोय. आणि मग त्याच्यासाठी करिअर, येस, त्याच्यासाठी करिअर म्हणून मग IAS किंवा UPSC याच्याकडे तू गेलास. आता त्याच्यासाठी तू तयारी कशी केलीस? ती तयारी होत गेली होती. बरं, पण मग या परीक्षेसाठी म्हणून काही केलंस? म्हणजे आपली बलस्थानं ओळखली. बरं. की मला मराठी साहित्य आणि इतिहास आणि समाजशास्त्र या 3 विषयांमध्ये आवड आहे, आपण वाचलंय. UPSCचा सिलेबस हा खूप व्यापक असतो, सगळंच असं म्हणतात की सूर्याखालचं सगळं विचारतात, पण ते तसं नाही आहे खरं तर. ते तुमची एक विचार शृंखला पाहतात त्या प्रश्नावरची, की तुम्ही समस्यांची सोडवणूक करायला किती सक्षम आहात आणि तुमचा इंटरेस्ट किती आहे. आणि मग सिलेबसमधल्या काही गोष्टी तिथे कॉन्करंट व्हायला लागल्या. अशा प्रकारे तू 2011ला पहिल्यांदा बसलास. इथेही पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं, त्याच्याबद्दल सांग.
मला त्या अपयशाचं सांगताना असं होतं की मी पायऱ्या खूप लवकर चढत गेलो UPSCच्या. कारण ती UPSC प्रोसेस अशी आहे की त्यावेळेस थोडासा एक भाग असतो की लाखो मुलं बसत आहेत आणि एखादा मार्क कमी जास्त झाला तरी तुम्ही त्या स्पर्धेतून फेकले जाता. आणि मी प्रिलिम पास झालो, मेन्सही पास झालो आणि इंटरव्ह्यूलाही जाऊन आलो. आणि त्यामुळं त्या काळामध्ये माझा जो अभ्यास झाला होता आणि एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला होता की नाही, आपण लिहू शकतो, आपल्याला जे म्हणायचं आपण त्याच पद्धतीने सांगायचं. हम्म. आणि हा सिलेबस मला आवडतोय, मला या गोष्टींवर विचार करणं आवडतंय. दुष्काळाचा अभ्यास करायचा असेल त्याच्यात तर तो डोक्याला ताप वाटत नाहीये माझ्या. हम्म. प्रश्न गंभीर आहे, कळतंय, मार्ग काढण्याच्या फक्त शक्यता दिसत आहेत. आणि आपण म्हणतो ना, विज्ञान आणि आर्ट्समध्ये हा फरक आहे की विज्ञान एकाला एक संगती देऊ शकतं, कला शाखेत ते करता येत नाही. पण आपण मग मार्गांच्या शक्यता शोधू शकतो. आणि ती प्रोसेस मला जास्त आवडायला लागली आणि मग तीच माझ्या उत्तरांमध्ये पण यायला लागली. बरं. आणि आधी जो मी सांगितला विचारसरणींचा जो प्रवास आहे त्याच्यातून जी व्यापक जीवनदृष्टी तयार होते ती प्रत्येक उत्तरात येतेच. हम्म. हम्म. आणि मग ते प्रश्नांमध्ये पण ते दिसायचं आणि मग ते माझं उत्तर पण त्याला साधायचं. बरोबर बरोबर. पण परत तोच भाग झाला की इंटरव्ह्यू सुद्धा चांगला झाला, पण तिथेही 1% कमी. म्हणजे माझं 1चं जे चालू होतं ते चालू आहे इथेही तिथे 1 मार्काने, इथे 1%. 1%. बरं, 1%पेक्षा कमीच, एक 14 मार्क, म्हणजे 2300 पैकी 14 मार्क कमी होते मला. 2300 मार्काची परीक्षा आहे, अर्धा टक्काच. 0.5%. मग त्यावेळेला ते अपयश कसं घेतलंस त्यात? मला फक्त एक नोकरी पाहिजे होती. हम्म. हे माझं आवडीचं आणि करण्याचं क्षेत्र म्हणून होतं. त्यामुळे मी त्यावेळेस LIC, बँक PO, त्याच्यानंतर अशा सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्याच्यातून एक छान नोकरी मिळते 10 ते 5ची आणि मग अशा गोष्टी करायला वेळ मिळू शकतो असं जाणवलं, त्यांच्या पण परीक्षा देत होतो. बरं. त्यामुळे हा माझा बॅकअप प्लॅन तयारच होता. बरं, म्हणजे एक बॅकअप प्लॅन तयार होता. हां. आणि दुसरं की मला मग 2च गोष्टी दिसत होत्या की एकतर मला शिक्षक व्हायचं आहे किंवा मग लोकशिक्षक म्हणूया किंवा अधिकारी होऊया. अधिकारी होऊया. त्यामुळं त्याच्यासाठी लगेच संधी मिळेल असं नाही, मग तोपर्यंत पिचवर टिकून राहायला पाहिजे. हम्म. हम्म. मग त्यामुळं मी हेच करीन आणि हे करणार नाही असं नव्हतं तिथे. माझं आवडतं क्षेत्र मिळेपर्यंत स्वतःला टिकून ठेवण्यासाठी मी जॉबची तयारी करत होतो. बरोबर. त्यामुळे ते अपयश मला तितकं नाही लागू पडलं की अरे UPSC इतकी मोठी परीक्षा आहे आणि जर त्याच्यात मी होत नाहीये पण मी बँक PO तर नक्की होईल. हां. पण त्याच सुमारास 2012 मध्ये तर तुला हे घवघवीत यश मिळालं, नाही का? म्हणजे तू महाराष्ट्रात पहिला आलास, मेरिट लिस्टमध्ये देशाच्या आलास. तर ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आता तू IAS झालास, हा क्षण तुला आठवतो का रे? नाही, तितका नाही आठवत. नाही आठवत. कारण त्या दिवशी मी अलिप्तच होतो या सगळ्या प्रोसेसपासून. बरं. कारण मधल्या काळातले म्हणजे हे 15 मिनिटाच्या बोलण्यात त्या सगळ्या गोष्टी येऊ शकत नाहीत. की त्यावेळेस आपल्या ज्या व्याख्या होत्या त्यावेळेस सगळे आपल्या आजूबाजूला आणि कॅमेरे चमकतायत आणि हे याचं एक आकर्षण होतं आणि मधल्या प्रवासात ते आकर्षण पूर्ण निघून गेलं. बरं बरं. आणि दुसरा भाग असा होता की आपण काही काम केलेलं नाही अजून, आपण फक्त पहिले आलो. आपण फक्त ती परीक्षा दिली. हां. आपण त्या परीक्षेत पहिले आलो म्हणजे एक झालं की मला महाराष्ट्र केडर मिळेल, ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला महाराष्ट्रात काम करायचं आहे. बस. पण जर तुम्ही काम केलंच नाही अजून समाजासाठी, तुम्ही हे आत्ता स्वतःसाठी केलंय. मी परत म्हणतोय, मला नोकरी पाहिजे होती जे मला आवडीचं काम शोधायला संधी देईल, तर मग फक्त तेवढंच झालंय. त्यामुळे खरं तर आत्मचरित्र लिहिण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. आत्मचरित्र लिहिण्यासारखं काहीच नाही झालेलं. नाही, तो ट्रेंड सुरू झाला आमच्याकडे पण स्पर्धा परीक्षांचा. लातूर पॅटर्न फक्त लातूरमध्ये असं नाहीये. मी UPSC पास झालो त्यामुळं मी एक स्वप्न पाहिलं, मी एक असं केलं आणि मग माझा एक स्वप्नांचा प्रवास अशा शीर्षकाची आत्मचरित्र पण निघायला लागली. मग त्यावेळेस मी जाणीवपूर्वक दूर होतो की मग मला या कोंडाळ्यातही जायचं नाही की आम्ही ग्रेट आहोत. मग त्यामुळे मी अलिप्त राहू शकलो. बरोबर. आता ना इथे आल्यावरती मी तुला 2 प्रश्न विचारतो जे आपल्या सूत्राबरोबर जाणारे आहेत. पहिला म्हणजे काय की आत्तापर्यंत जी अपयश आली त्या सगळ्यांचे तुला फायदे कोणते झाले? आणि जर अपयशाचे फायदे असतील तर यशाचे तोटे कोणते तेही सांगायला पाहिजे. हा, म्हणजेच तो विज्ञानाप्रमाणे असं आणि असं दोन्ही प्रकारे सिद्ध करायला पाहिजे ना. तर मग अपयशाचे फायदे आणि यशाचे तोटे हे थोडं विस्ताराने सांगितलं तर चालेल? हो, अर्थात. एका सिनेमाच्या कथेच्या आधारे सांगेन मी एक सिनेमा पाहिला होता, आईस प्रिन्सेस. डिझनीचा सिनेमा आहे आणि डिझनीने जे किशोरवयीन मुलांसाठी बरेचसे छान सिनेमा बनवले त्याच्यातला हा मुलगी आहे. आणि ती मुलगी, तिची आई फिजिक्सची खूप मोठी प्रोफेसर आहे. आईची इच्छा आहे की या मुलीने फिजिक्समध्ये करून दाखव, ती असतेही हुशार.
आणि हॉवर्डची स्कॉलरशिप आणि त्याच्यानंतर संशोधक. त्याच्यासाठी ती प्रोजेक्ट करत असते. प्रोजेक्टला तिला विषय मिळतो आईस स्केटिंग आणि आईस स्केटिंगमधलं फिजिक्स. आणि मग ती परत तेच की सिन्सिअर आहे, त्यामुळे अभ्यास करताना तिला लक्षात येतं की फिजिक्स नुसतं असं नाही मला इतरांचं बघून कळणार, मी स्वतः आईस स्केटिंग शिकायला पाहिजे. आणि ती शिकते. आणि ते शिकताना तिला जाणवतं की अरे आपल्याला फिजिक्स आणि याच्यात रस नाही आहे, ते ॲक्च्युअल जगात जे इम्प्लिमेंट होतं आहे ना त्याच्यात रस आहे. आणि तिला कळतं की हे सायन्स मला कळतं आहे पण त्याच्या पलीकडचं अभिव्यक्त होणं खूप आहे आईस स्केटिंगमध्ये. आणि मग ते तिला आवडायला लागतं. आणि मग तिला सापडतं की आपण शोधत होतो ते हे, इथे मला 10 मिनिटाचा परफॉर्मन्स केल्यानंतर ते समाधान मिळतं आहे. आणि त्याच वेळेस आईच्या ते लक्षात येतं, हे काय छोटे छोटे कपडे घालून माझी मुलगी आईस स्केटिंग करणार आणि करिअर किती ते 30व्या वर्षी तुम्ही रिटायर्ड होणार, मग पुढचं आयुष्य तू कसं घालवणार, मग तुला कुठेतरी एक छोटीशी नोकरी करावी लागेल. आणि त्याच्यात त्या मुलीचा जो आणि आईचा जो संघर्ष आहे, आईचं मुलीवर प्रेम आहे, मुलगी अपयशी ठरू नये याची तिची धडपड आहे, पण मुलीची यशाची व्याख्या बदलली आहे तिला. आणि मग ती आईस स्केटिंग करते, फिजिक्सचा प्रोजेक्ट पण पूर्ण करते, हॉवर्डमध्ये इंटरव्ह्यू देते, इंटरव्ह्यू यशस्वी होते आणि तिथे ते सांगते, सर मला जरी कळत असलं की फिजिक्स हा खूप छान विषय आहे, तो माझ्या आवडीचा विषय अजून होऊ शकलेला नाही, जेव्हा होईल तेव्हा मी येईन, मला आता ही स्कॉलरशिप नको. आणि ती बाहेर येते. आईचा प्रचंड मोठा हिरमोड होतो. आणि ही मुलगी त्या दिवशी राज्यस्तरावरच्या स्केटिंगच्या स्पर्धेत जाते, आईस स्केटिंगच्या. तिथे खूप छान परफॉर्मन्स करते, पण ती काही पहिली दुसरी येत नाही, तिसरी पण येत नाही, चौथी येते आणि निवड श्रेणी पहिल्या 4 जणांची असते नॅशनल लेवलसाठी. आणि ती त्या निवडून येते. आणि आता पुढं सिनेमा त्यांनी तिथे थांबवला आहे. ती याच्यानंतर नॅशनल लेवलवर जाईल, खेळेल. तिथे फक्त त्यांचं असं सूत्र होतं की कदाचित ती खूप मोठी आईस स्केटिंग करणारी होऊ शकणार नाही, कदाचित कुठल्या तरी एका याच्यामध्ये क्लर्क आणि असं काम करेल आणि ती करत राहील, कदाचित तिला आवडलेल्या क्षेत्रात ती यशस्वी होणार नाही, पण तिला तिथे आनंद मिळतोय, तिला ते मनापासून करावं वाटतंय. आणि जर ते मनापासून करावं वाटतंय आणि ते समाजाला घातक वगैरे नाही आहे तर ते करण्यात लाजायचं काय. कदाचित तो एक लोकांच्या दृष्टीने मान सन्मान मिळत नसेल आणि ती ते सोडते. आणि मग हा सिनेमा जेव्हा मी बघतो आणि त्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा मग मला कळतं की यशाचे फायदे आणि तोटे खूप वेगळे आहेत, व्याख्येनुसार बदलतात. मग टिपिकल भाषेत जर यशाचे तोटे म्हणायचे झाले तर यशाचे तोटे काही असे आहेत तथाकथित यशाचे की तुम्ही त्याला अडकून पडता. तथाकथित यशामध्ये तुम्ही अडकून पडता म्हणजे यश टिकवून ठेवण्याची धडपड सुरू होते. जसं मी आता महाराष्ट्र केडरमध्ये आहे तर मी कलेक्टर म्हणून कुठल्या तरी इन्फ्लुएन्शियल जिल्ह्यात खूप भलं मोठं काम केलं पाहिजे, मग मी डिव्हिजनल कमिशनर म्हणून आणखी भलं मोठं काम केलं पाहिजे. भलं मोठ्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या बदलतात. आणि त्याच्यानंतर मी राज्याचा मुख्य सचिव होऊनच निवृत्त व्हायला पाहिजे, असं सगळ्यांच्या बोलण्यातून ध्वनित व्हायला लागलं. माझे आईवडील, माझे जिवलग मित्रमैत्रिणी आणि आणखी काही जवळचे सोडले तर सगळ्यांच्या व्याख्येत तेच यायला लागलं. ते मला झुगारून द्यावं लागतं. त्यावेळेस हे कळतं की यशाचा तोटा हा आहे की आता परत हेच ठरवायला लागलेत की मी कशा पद्धतीने यशस्वी व्हावं. बरोबर. आणि जर मला रस असा असेल की गांधींची मला व्याख्या आठवते, ती मी मुद्दामून सांगतो की जेव्हा कधी तुमच्या मनात संदेह असेल आणि तुमचा अहंकार तुमच्यावर वर्चस्व गाजवत असेल तेव्हा एक गोष्ट करा, डोळे मिटा आणि तुम्ही आयुष्यात पाहिलेला सगळ्यात भणंग, सगळ्यात दरिद्री माणूस आठवा. तुम्ही आत्ता करत असलेली कृती ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याला मदत करते का हे पहा. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुमचा अहंकार गळून पडतोय आणि तुम्ही एका व्यापक स्वराजचा भाग व्हायला लागताय. बरोबर. ही ती व्याख्या. म्हणजे यशामध्ये अडकून पडता कामा नये, तर ही व्याख्या जगता येईल असं तर ही मला वाटतं. व्याख्या जगता येईल. आता अपयशाचे फायदे. अपयशाचे फायदे, अपयशाची जबाबदारी सर्वस्वी तुमची असते, कारण आपण घेतलेले निर्णय असतात. आणि मग त्यावेळेस असं नसतं की 1 मार्क कमी, बोर्डाची चूक आहे, असेलही मार्क तुझे आहेत ना. बरोबर. UPSC तसंच नाही, इंटरव्ह्यूपर्यंत गेला ठीक आहे पण मी सिलेक्ट नाही आहे, नो बिग डील. पण ते तसं नाही, तेव्हा तुम्ही एकटे असता. तुम्ही लोकांची टीका टिंगल, आम्ही सांगत होतो मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कर, बाबा डॉक्टर आहेत, पानगावला जाऊन बसला असतं तर खंडीभर कमवलं असतंस. पण मग परत तेच की इंजिनिअरिंग मेडिकल मला रस नाही आहे, परत मी कितीदा सांगायचं. त्यामुळं अपयशाचे तोटे म्हणजे अपयशाचे फायदे असे की या सगळ्यातून मी बाजूला पडलो, हा पहिला फायदा. दुसरा फायदा असा सांगा की तुम्ही एकटे असता, त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोकळा वेळ मिळतो विचार करायला. तुम्ही इंट्रोस्पेक्ट करू शकता की तुमचं काय चुकलं, तुम्हाला नक्की काय हवं आहे, आणि त्याच्यानंतर तो दबाव निघून जातो. कारण लोकांनी सोडलेलंच असतं की नाही हा गेला, आता कामातून गेला. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं असतं की ठीक आहे लोकांच्या दृष्टीने वाईट आहे, पण आपल्या दृष्टीने असं की हां
आपण आता याच्यात काहीतरी छान करू शकू आपल्या याच्याने, आपल्याच व्याख्येने. म्हणजे अपयशामध्ये एकटं असण्याचा हा फायदा आहे. फायदा आहे. त्याच्यात तुम्हाला तुमचे खरे मित्र मिळतात, जिवलग मित्र मिळतात, आणि तेच तुमचा एक स्रोत असतात की जे तुमचं टिकवून ठेवतात. किंवा तो एक तुम्हाला फायदा. अंतर्मुख होऊन विचारमंथन विचार करायची करायला संधी मिळते. मिळते. हा एक खूप मोठा फायदा अपयशाचा आहे. आता ना हे यश अपयश या सगळ्याच्या मध्ये तू आता मगाशी म्हणाल तसं की आता म्हणजे पिक्चर तो अभि बाकी आहे, म्हणजे आता तू IAS झालायस आणि आता तुला पुढं काम करायचंय. तर एक लोकार्पित असा सरकारी अधिकारी होण्याच्या प्रवासामध्ये संभाव्य अपयश कोणती, याचा तुझं मन विचार करतं का? नाही, संभाव्य अपयश खूप आहेत. मी परत तेच म्हटलं की आपल्या व्याख्या खूप वेगवेगळ्या आहेत. जशी मी गांधींची व्याख्या सांगितली, ती व्याख्या फक्त खूप व्यापक जरी असली तरी ती लगेच रिझल्ट्स देत नाही. की 4 बिल्डिंग्स झाल्यात, सगळे मुलं मेरिटमध्ये आहेत, सगळी इंजिनियर झाली आहेत, असं एक आपलं विकासाचं चित्र आहे. सगळ्यांना मग मल्टीनॅशनलमध्ये जॉब आहे आणि सगळीकडे आनंद आहे. माझ्या व्याख्येत असं आहे की विकासाची संकल्पना 4 जिल्ह्यासाठी संकुचित झालेली आहे. जे मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे तेच आम्ही लातूरमध्ये बघतोय. आम्हाला सगळ्या IT इंडस्ट्रीज तिथे सगळ्या एकवटल्या तर आम्हाला तिथे जायचं आहे. मग इथे काय आहे? अरे इथे वर्षानुवर्षाची संस्कृती आहे, कृषीजन संस्कृती म्हणूया आपण. वर्षानुवर्ष जमिनीशी जोडलेली माणसं आहेत. त्यांना तुम्ही फोर्स्ड मायग्रेशन नाही घडवू शकत की नाही तुम्हाला तिथे चांगली संधी आहे म्हणून जा. लोकांना ती संधी नाही आहे. इथे दुष्काळ आहे. इथे लोकांना असं प्रश्न पडतो की आम्ही जगायचं कसं, आणि जर जगायचं कसं म्हणून त्यांना जावं लागतंय, तर ही आपली जबाबदारी आहे की यांना इथं जर जगावं वाटत होतं तर आपण कोण त्यांना सांगणार आहे की तिथे विकास आहे तिथे जा. मग या जेव्हा व्याख्या येतात तेव्हा विदिन द सिस्टीम, आउटसाईड द सिस्टीम, तुम्ही 2 वेगवेगळ्या विचारधारांचे प्रतिनिधित्व करत असता. आणि मग परत तीच अडचण होते की तुमचं काम हे बरेचदा सायलेंट राहतं, आणि ते सायलेंट राहण्यामध्ये जो एक इतरांच्या दृष्टीने असतो की नाही नावाला IAS झाला, करत तर काही नाही आहे, तर ते थोडंसं दूर जायला पाहिजे. आणि दुसरा असा की मग ते रिझल्ट्स कदाचित 10 पिढ्यांनंतर येतील, पण त्या रिझल्टसाठी जी पायाभरणी आहे तेवढ्यासाठी आपण जबाबदार आहोत. याच्या पलीकडे आपल्याला काहीच नको. वा, असा हा जर विचार घेऊन आपण गेलो तर मग ते सगळंच बदलतं चित्र. तर मग हे सगळंच बदलतं. सुरुवात आपण जेव्हा गप्पांना केली तेव्हा लातूर पॅटर्न बद्दल बोललो. तर लातूर पॅटर्न मधलं काय घ्यावं आणि काय टाकावं? मी सुरुवात जी केली दुष्काळ, आता मी बोललो, तर लातूर पॅटर्न यायची काही कारणं मी विचार करताना जाणवली. परत तेच आमचा दुष्काळी भाग आहे. आम्ही पेरल्यानंतर आमची जी पैसेवारी असते, म्हणजे पिकाचं टक्केवारी काढतो आपण, किती टक्के पीक आलं यायला पाहिजे त्याच्यापेक्षा, ती 50%, 40%, 60%. त्यामुळे आम्ही पास क्लासचेच लोक आहेत, आम्ही कसे बसे जगतो. मग इथे लातूरला असं दिसलं की इथे आम्ही जर टाकलं, आम्ही मेहनत केली अभ्यासात, तर आम्हाला 90-95 मिळतात. आणि ती जी एक बीज होतं, मग त्याचं वटवृक्ष झाला तो लातूर पॅटर्न म्हणून झाला. पण कुठली किंमत आपण त्याच्यासाठी मोजतो याचा आपला विचार नाही झाला. जसं आपण ॲग्रिकल्चरबद्दल म्हणतो ना की सस्टेनेबल असेल तर ते वाढत जाईल, पण एकदम आपण नुसतं पाणी नसलेल्या लातूरमध्ये ऊस लावतो आणि पाणी कसं जातं ते तसं आहे. ऊस येतो पण जमीन कायमची नापीक होऊन जाते. म्हणजे आपण त्याच्यामधली जी विजिगीषू वृत्ती आहे किंवा ती जी जिद्द आहे ती घालवतो. म्हणजे ती कशी तीही जाते. कारण कसं की तुम्ही रिलेटिव्हिटी समजून नाही घेऊ शकत यशाची. जसं अकबराला विचारायचं तू 50 वर्ष राज्य कसं काय केलंस, तर तो म्हणायचा माझ्या बाबांनी मला अंगठी दिली होती, हुमायूननी, की त्या अंगठीत लिहिलेलं होतं हेही दिवस जातील. आणि म्हणून मला लक्षात आलं होतं की हेही दिवस जाऊ शकतात, शांतपणे मला हे करावं लागेल की इतरांचा आणि स्वतःचा विचार करावा लागेल. परत ते तसंच होतं, आपण यशस्वी होताना हे सगळं बाजूला टाकतो आणि मग आयुष्यात कधी ना कधी अपयश येणारच आहे आणि त्यावेळेस आम्ही कोलमडतो. त्यामुळे ती विजिगीषू वृत्ती तेव्हा संपूनही जाते सर. म्हणजे तू जे म्हणतोयस त्याच्यामधून मला जे कळतंय की यश आणि अपयश हे टप्पे आहेत, त्याच्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त आनंद शोधणं हे खूप गरजेचं आहे. प्रोसेस महत्वाची आहे. शेवटी यश आणि अपयश हे टप्पे आहेत आणि प्रोसेस जास्तीत जास्त आपण एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. प्रोसेस एन्जॉय करायलाच पाहिजे. आणि परत तेच की मी जर मराठीचा प्राध्यापक झालो असतो तरी मी माझ्या दृष्टीने यशस्वीच होतो. आता असं झालं की मला तुम्ही जो प्रॉब्लेम विचारला ना, तोटा, तोही एक सांगतो की लोकांच्या दृष्टीने जे अपेक्षित यश असतं ना भव्य, नेमकं ते मला मिळालं. आणि परत ते लोकांच्या दृष्टीने बसणारं यश मिळालेलं असताना माझी यशाची व्याख्या काय हे सांगायची संधी मला आज मिळतेय
तर त्याच्यात ती होती की मराठीचा प्राध्यापक मला पाहिजे तसं करता आलं पाहिजे. तर यश हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे, समाजावर अवलंबून नाही, याचा जो प्रॉब्लेम आहे तो मला इथे जाणवतो. अगदी अगदी योग्य आहे. आणि तू जे म्हणालास की लोकांच्या व्याख्येसारखंच मला यश मिळालं, तो एक पण तू आता जीवन जगताना तुझ्या व्याख्येने जीवन जगणार आहे. आणि तो जो चॉईस आहे तो चॉईस तुझा आहे. हां, ती व्याख्या बदललीच. अगदी 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 खरं आहे. आता आपण आपल्या कौस्तुभला एक रॅपिड फायर राऊंड आणलेली आहे. आता त्या रॅपिड फायरमध्ये कौस्तुभ ही व्यक्ती कशी आहे ती आपण समजून घेणार आहोत. तुला निवड करायची आहे, एसटी की बुलेट ट्रेन? एसटी. बरं, का बरं बुलेट ट्रेन का बरं नाही? एसटी सगळीकडे जाते, बुलेट ट्रेन फक्त मोठ्या शहरात जाते. क्या बात. आणि एसटीतली माणसं भरपूर बोलतात, त्यामुळे नव्या गोष्टी कळतात. ओके. भरीत की कुर्मा? भरीत. भरीत. हो. हां, का बरं? परत तेच, मराठवाड्यातला आहे मी, इथल्या सवयी मला. आमिर की शाहरुख? सरफरोश मधला आमिर, हं. स्वदेश मधला शाहरुख. ओके. सूट की कुर्ता? कुर्ता. टीव्ही की पुस्तक? पुस्तक. आता आवड सांगा. माझं आवडतं फिल्मी गाणं? बरेच आहेत. स्वदेश मधलं ये जो देस है तेरा पण, आणि जेव्हा परीक्षा देत होतो तेव्हा एकला चलो रे. आवडती कविता? गोरख पांडेंची वे डरते हैं. थीम सांगू शकतो. हो. वे डरते हैं मध्ये असं आहे की वे डरते हैं, शोषित, वंचित, घाबरणारी आणि दबली गेलेली जनता तुम्हाला घाबरणं सोडून देईल, या गोष्टीची बर ती कविता आहे. आणि दुसरी एक कविता आवडेल जी इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितली होती, ती होती की हस्ताक्षर सुधारावं म्हणून कोणी लिहित नाही, माणसं भंगारात जाऊ नयेत म्हणून कवी लिहितो. या त्या दोन कविता. पुन्हा एकदा. हस्ताक्षर सुधारावं म्हणून कोणी लिहित नाही, माणसं भंगारात जाऊ नये म्हणून कवी लिहितो. क्या बात आहे. माणसं अरुण काळेंची कविता आहे. माणसं भंगारात जाऊ नये म्हणून कवी लिहितो. क्या बात. तुझ्या रोल मॉडेल्स बद्दल विचारणार आहे. तुझ्या घरातलं रोल मॉडेल? सातत्य आणि संयम म्हणून बाबा, आणि वैचारिकता आई. महाराष्ट्रातलं रोल मॉडेल? भरपूर आहेत, पण महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. भारतातलं रोल मॉडेल? भारताचं संविधान सगळ्यात मोठं रोल मॉडेल आहे. भारताचं संविधान हे सगळ्यात मोठं रोल मॉडेल. आणि जगातलं रोल मॉडेल? लीडरशिप म्हणून अब्राहम लिंकन. लीडरशिप. लोकांना मान्य नसलेले डिसिजन लोकशाही प्रक्रियेने कसे घेता येऊ शकतात याचं ते खूप मोठं उदाहरण आहे. वा वा. आवडता खेळ? क्रिकेट. माझी आरामाची कल्पना? लोळत लोळत पुस्तक, सिनेमा, गप्पा. लोळत पुस्तक, सिनेमा, गप्पा. ओके. वाक्य पूर्ण करा. मी वाक्याचा पहिला अर्धा भाग कौस्तुभला सांगेन आणि कौस्तुभ वाक्य पूर्ण करेल. मी IAS उत्तीर्ण झाल्याची बातमी कळली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर काहीही आलं नाही. जबाबदार सरकारी अधिकाऱ्याने नेहमी कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडून घेऊ नये आणि भारतीय संविधानावर निष्ठा ठेवावी. वा. लाल दिव्याच्या गाडीत बसताना परत तेच, काहीही वाटलं नाही. माझ्या शिक्षकांकडून मी शिकलो की, हे एका शब्दात नाही सांगता येणार. खूप शिकलो की जगणं खूप मोठं आहे, आपलं अपयश आणि हे एक छोटासा भाग आहे. जगणं खूप मोठं आहे आणि त्यातला अपयश हा एक खूप छोटासा छोटासा भाग आहे. माझ्यासाठी माझे आई बाबा म्हणजे सगळ्यात प्रेमळ, पण ज्यांच्याशी मी वाद घालून सगळं नवीनच काहीतरी सुरू करतो असे कोणतरी, म्हणजे त्यांच्या डोक्याला ताप देणारच. आत्ताच कौस्तुभचा विवाह झालाय म्हणून पुढचं वाक्य आहे, माझ्यासारख्या माणसाची पत्नी होणं म्हणजे. डोक्याला ताप आहे तिच्या. आपलं राष्ट्रगीत म्हणताना मी. काटा येतो अंगावर. शहर आहे. क्या बात.
वा, खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. सुखदा. कौस्तुभ दादाशी गप्पा मारताना मला आता आठवला, तुम्हाला आठवला का माहीत नाही, 3 इडियट्समध्ये आर माधवननी जो रोल केलाय बघा, मला वाटतं कौस्तुभ दादा आपला तो जिवंतपणे जगलाय. की इंजिनिअरिंगच्या 4th इयरला येऊन तिथे माझं स्वप्न काय, मी त्याच्यासाठी काय करू शकतो, आणि त्यासाठी माझ्या जवळच्यांच्या समाजाच्या विरुद्ध जाऊन तो डिसिजन घेणं, आणि तेही कौस्तुभ दादांनी फार छान मांडलं की तिथे मी उत्तीर्ण होईन की नाही मला माहिती नव्हतं, पण त्यावेळेला मी स्वतःला काय ओळख द्यायची ती दिली आणि मी पुढे गेलो. त्यामुळे यशाचे आणि अपयशाचे वेगवेगळे चेहरे आपल्या पुढे मांडून अपयशातनं पुढे न्यायला ॲक्सेप्टन्स म्हणजे त्या अपयशाचा पूर्णत्व स्वीकार, त्याची जबाबदारी मी स्वतः घेणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे कौस्तुभदादांनी आपल्याला सांगितलं. आणि शेवटी हेही दिवस जातील हे मंत्र आपल्याला सांगून कौस्तुभदादांनी आपल्याला आज फार मोठा धडा इथे दिला आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. या हेही दिवस जातील याच्यावरती गंमत आहे. म्हणजे हेही दिवस जातील हे जे वाक्य आहे ते धिस टू शॅल पास या इंग्रजीमधून आलं आहे. आणि त्या धिस टू शॅल पासची वेगवेगळ्या शतकामधल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण त्यातली जी लेटेस्ट गोष्ट आहे ती लिंकनची आहे. अच्छा. हां, लिंकनने एका त्याच्या भाषणामध्ये हा धिस टू शॅल पास हा शब्द वापरला. आणि त्या लिंकनच्या भाषणाचा मतितार्थ असा आहे की लिंकन असं म्हणतो की मला असा एक समाज निर्माण करायचा आहे की ज्या समाजामध्ये विषमता नसेल आणि सर्वांना उदयाची समान संधी असेल. म्हणजे आपल्याला लिंकनचं ते भाषण वाचताना असं वाटतं का लिंकन बोलतायत का गांधी बोलतायत, हे आपल्याला कळत नाही, अशा तऱ्हेचं वाक्य. आणि त्याच्यामध्ये हा धिस टू शॅल पास हे लिंकनने वापरलं. एक ऍड करू का, हो. की यशाची आपण जेव्हा अपयशाचे फायदे म्हणत होतो त्यावेळेस एक व्याख्या माझ्या म्हणजे स्वतःला विचारलेली व्याख्या अशी होती की डार्विनच्या सर्वायवल ऑफ द फिटेस्ट पासून गांधीबाबाच्या शेवटच्या माणसाचा विचार करण्याच्या सर्वोदयाच्या वृत्तीपर्यंत पोचणं हे यश. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट पासून सगळ्या उतरंडीच्या शेवटी असलेल्या माणसापर्यंत पोचणं, आणि मग सगळ्यांचाच उदय झालाय, सगळेच छान आहेत, कोणीच कोणाचं शोषण करत नाहीये, सगळ्यांना न्याय मिळतोय, आणि आपण एकमेकांच्या विरुद्ध बोलतोय किंवा काय याच्यापेक्षा सुद्धा आपण एकमेकांचे विरोध समजून घेऊ शकतोय. असा आदर्श समाज जर तयार नाही झाला तर काय मिळालं. अर्थात मित्रो, गेल्या तासभर आपण कौस्तुभ बरोबर गप्पा मारतोय, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ह्या सगळ्या गप्पा ऐकतात. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का पहा, आपल्याला असं दिसत होतं की आपण अशा एका तरुणाबरोबर बोलतो आहोत ज्या तरुणानं आपली समजूत, आपली समज, आपले विचार, आपल्या भावना या प्रयत्नपूर्वक विस्तारित केलेल्या आहेत. आपण सगळेच जण एका संकुचित जगाचा भाग असतो. आपल्या आपल्या पद्धतीने आपणच बनवलेल्या चौकटीचे गुलाम असतो. या चौकटीमधून बाहेर पडण्याचं धारिष्ट्य आपल्यापैकी काहीच जण दाखवतात. पण हे धारिष्ट्य सुद्धा दाखवताना तोही एक मोठा प्रवास असतो, जो कौस्तुभने आपल्याला सांगितला. एका उडीमध्ये काही तो बंडखोर होत नाही. तर हा जो प्रवास आहे की स्वतःची क्षितिज विस्तारित करता करता विचारांची हळूहळू तयारी होते की मी माझ्या आयुष्यामध्ये जो पर्याय निवडला आहे त्या पर्यायाची जी किंमत आहे त्याची जबाबदारी मी घेणार आहे आणि ती किंमत मी जास्तीत जास्त सहजपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे जेव्हा समजतं तेव्हाच आपण सगळेजण हसलो. बघा, मी IAS उत्तीर्ण झाल्याची बातमी कळली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तुम्हाला काहीही आलं नाही, आपण हसलो. पण त्या काहीही आलं नाही च्या मागचा विचार लक्षात घ्या. काहीही का आलं नाही? कारण तो क्षण फक्त त्यावेळी तो क्षण होता म्हणून. त्याला यश किंवा अपयश अशी सापेक्ष व्याख्यांची झालर लावलीच नाही त्या व्यक्तीनं तेव्हा. हे इतक्या लहान वयात मिळवणं हे खूप कठीण असतं. ह्या समजेसाठी आपण कौस्तुभला जोरदार दाद दिली पाहिजे. त्याचा पुढचा प्रवास आणि त्याच्या प्रवासाची वर्ष आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. पण ते करताना त्यांना आपल्याला एक फार सुंदर
असा विचार दिलेला आहे. तो असं म्हणतोय की तो जे काम करणार आहे ते काम लोकप्रिय होईलच नाही, परंतु नाही चिरा नाही पणती असं जरी असलं तरी सुद्धा त्या कामाचं पायाभरणीचं महत्व असेल. याचा अर्थ असा की कामामधली समरसता ही महत्वाची असेल, कामामधून तात्काळ त्याचे परिणाम मिळालेच पाहिजेत असा हेका नसेल. आणि ही गोष्ट सुद्धा फार महत्वाची आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यवसायाचा स्वीकार करतो तेव्हा त्यामधलं काहीतरी दृश्य स्वरूपात ताबडतोब दिसायलाच हवंच असा आपलाही हट्ट असतो, आजूबाजूच्या लोकांचाही हट्ट असतो. याच्या पलीकडे जाण्याची समज पुन्हा आयुष्याच्या या टप्प्यावरती तू आम्हाला दिलीस. आणि ज्या वेळेला मित्र आपण हा दिवस प्लॅन केला होता तेव्हा कौस्तुभला ओपनिंग बॅट्समन करण्यामागचा वैचारिक हेतू काय होता हा आता सांगायला हरकत नाही. की मला असं, आम्हाला सर्वांना असं वाटत होतं की या दिवसाचं हा बीज संवाद असावा, की यामधून यश अपयश याच्या व्याख्या, त्याचे फायदे तोटे हे समोर यावेत. आणि मला खूप छान वाटतंय कौस्तुभ की बीज संवादामध्ये जेवढी बीज हवीत तेवढी तू आम्हाला पशापशाने दिली आहेस. थँक्यू. तेव्हा या 60 तासांच्या मध्ये टक्केवारी काढायची तर आम्हाला 105% मिळालेत. 105% दिल्याबद्दल जोरदार टाळ्यांनी आपण आभार मानूया कौस्तुभचे. लातूर वेद संयोजन समितीच्या यंग ब्रिगेड प्रतिनिधी जयमाला कौस्तुभला या कार्यक्रमाची एक स्मृती म्हणून एक चिन्ह प्रदान करतील. जयमाला. वा कौस्तुभ, खूप खूप धन्यवाद. कौस्तुभला आपण रंगमंचावरून निरोप देतोय. कौस्तुभ, ऑल द बेस्ट आमच्या सगळ्यांच्याकडून. आणि वेदच्या व्यासपीठावरती तुला पुन्हा पुन्हा बोलवूच. जोरदार टाळ्या मित्र.